महापूर बसल्यानंतर लोकांची अपेक्षा ही होती की ते रस्त्याच्या संदर्भात बोलणार, पोल्युशनच्या संदर्भात बोलणार, कामाच्या संदर्भात बोलणार. पण त्यांना माहीत आहे की त्यांना काही कामच नाही करायचं. अजून ते बांगलादेशी रोहिंग्या पकडा आणि त्यांना पाठवा. कोण थांबवलं आहे? मड मुंबई येथे महाशिवरात्रीच्या पावन निमित्तानं आमदार असलम शेख यांनी किल्लेश्वर महादेव मंदिर येथे भेट देत दर्शन घेतलं. मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी जागृत महाराष्ट्राशी बोलताना आमदार शेख यांनी वॉर्ड क्रमांक 49 मधील स्थानिक प्रश्नांवर भाष्य करत मड परिसर कचरामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचं सांगितलं. दरवर्षी महाशिवरात्रीला लाखोची संख्येने सगळे श्रद्धाळू इथे येतात आणि विशेष म्हणून हा या विभागाचा नाही तर या राज्याचा सर्वात जुना मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे आणि म्हणून लाखोची संख्येने सगळे इथे येतात. आणि आमचं सौभाग्य आहे ते आल्यानंतर, आमदार झाल्यानंतर बरीच का आम्ही इथे डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि आता महाकालची कृपा झाली, आमचा नगरसेवकही इथे आलेला आहे. येत्या काळात इथे आणखीन आम्ही भव्य इथे डेव्हलपमेंट करू. कारण आपण बघू शकता की एवढी मोठी संख्येने जे श्रद्धाळू येतात, बाकीचे इथे काय गरज आहे म्हणजे शेडची असणार, शौचालयाची असणार, पाण्याची असणार, म्हणजे श्रद्धाळू जे येतात त्यांना सगळी जी सोय लागतात ते आम्ही इथे प्रदान करू. आणि सर्वांना तुमचे प्रेक्षकांना मी ह्या महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता एकीकडे तुम्ही पाहताय की आता महापौर बसलेले आहेत, तर सर्वांनी आता कामाला लागणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता रोहिंग्या आहे असे विषय येतात. पुढचे 5 वर्ष जे आहेत हे सामान्य नागरिकांचे ह्यामध्येच निघून जातील का? नाही, खरं म्हणजे आता भारतीय जनता पार्टीने कामाला लागली पाहिजे. खोटं बोलून त्यांचा महापौर तो बसवलंच आणि महापौर बसल्यानंतर महापौरही सांगतात की बांगलादेशी हॉकर्सला काढायचं आहे. अरे बांगलादेशी काढायचा अधिकार जे आहे केंद्र सरकारने राज्य सरकारला आहे. तुमचं काम आहे साफसफाई करा, रोडची ट्रॅफिक काढा, फुटपाथ क्लिअर करा, लोकांना स्वच्छ पाणी द्या. या मड विभागामध्ये लोकांना पाणी भेटत नाही. समुद्रकिनाऱ्याकडे कितीही कचरा इथे पडलेला आहे. आता आम्ही नवीन पद्धतीने एकही कचरा दिसता कामा तेही आम्ही चालू करू. तुम्ही येत्या काळामध्ये या मड विभागामध्ये विशेष करून जिथे हा मंदिर आणि परिसरचा एरिया या 2-3 वर्षामध्ये एकदमच चेंज होऊन दिसणार तुम्हाला. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार. आमची ब्रिज आम्ही एवढं वर्षापासून मागे लागलो ते ब्रिजचंही काम होणार आणि आमचे जे कोळी बांधव आहेत, मच्छीमार बांधव आहेत त्यांच्यासाठी पण जास्त डेव्हलपमेंट करणार. आणि या डेव्हलपमेंटमध्ये काय अडथळा काही लोक करत असतील त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू, नाहीतरी आम्ही ते डेव्हलपमेंट करणार. रस्त्याची जी कोंडी आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आहे. त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण खूप वाढतं. विद्यार्थी जातात, विद्यार्थी आजारी पडतात. पाहायला गेलं तर वॉर्ड 49 मध्ये दूषित पाणी यायला लागलेलं आहे आणि ह्या दूषित वातावरणामुळे सुद्धा मुलं बिमार पडतात. तेच बोलतोय की महापौर बसल्यानंतर लोकांची अपेक्षा ही होती की ते रस्त्याच्या संदर्भात बोलणार, पोल्युशनच्या संदर्भात बोलणार, कामाच्या संदर्भात बोलणार. पण त्यांना माहीत आहे की त्यांना काही कामच नाही करायचं. अजून ते बांगलादेशी रोहिंग्या पकडा आणि त्यांना पाठवा. कोण थांबवलं आहे? आणि दिल्लीमध्ये एक जे बसून ठेवलं तिलाही पाठवा, ज्यांच्याबरोबर सन्माननीय PM चा फोटो येतोय. आता त्यांचे पक्षही हारला, कशाला आपल्याला ठेवायचा? त्यांचा वाद त्यांनी मिटवू दे. आपल्या राज्यामध्ये कशाला, आपल्या देशामध्ये कशाला हे वाद? कामाला लागला पाहिजे, लोकांना स्वच्छ पाणी दिले पाहिजे. हे महापौरचं काम आहे, हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. 30 वर्षामध्ये जे त्यांनी करून आज त्यांचा महापौर बसवलेला आहे ते सगळ्यांना समज आली. उद्धवजींना पण समज आली आहे, शिंदेना पण लवकर समज येणार आहे. वॉर्ड 49 मध्ये जेवढ्या कचरकुंड्या आहेत ह्या रस्त्यावरती आहेत. त्यामुळे पूर्ण जो कचरा आहे रस्त्यावरती येतो, येणाऱ्या जाण्याला खूप त्रास होतो. तर यासाठी एक नवीन उपाययोजना करणं गरजेचं आहे. येत्या काळामध्ये आमचा हे प्लॅनिंग असणार की कचरापेटी नको. कचरापेटी घरोघरी महानगरपालिकाचा कर्मचारी येणार आहे, त्यांनी कचरा घेऊन जाणार घरातनं. ज्यांनी कचरा नाही दिला त्यांनी घरात 24 तास कचरा ठेवायचा, दुसऱ्या दिवशी द्यायचा. पण एक कचरापेटीचा कॉन्सेप्ट मला वाटतं की अख्ख्या मुंबईमध्ये बंद झाला पाहिजे. या प्रसंगी नगरसेविका संगीता कोळी, माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी, काँग्रेस महासचिव डॉक्टर नॅक्सन नाटके, मुंबई मच्छीमार काँग्रेस अध्यक्ष धनाजी कोळी, काँग्रेस मच्छीमार महासचिव संतोष कोळी तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्री या पावन पर्वामुळे मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी कायम होती. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.